एवढी प्रचंड प्रजा, आजचा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आमच्यात होतोय चौकोन, चौकोनातले जातात दोन उरलेले आधार कोण. अशी कठीण परिस्थिती झाली या महाराष्ट्राची. बघा महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. बंदुकीच्या जोरावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंट्याच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंट्याच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय. तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणारा जिगरबाज मर्द मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. जिगरबाज मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र. मला एक प्रसंग आठवतो. आताच 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं. तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन